मुझे ह्या अशाच बारीकशा गॅप मधून मुंबई, पुणे, नाशिक ह्या रस्त्यावरती बरेचसे बाईकवाले जात असतात. कधी कधी आपण कारवाले जे ते दचकतो, अर्जंटली ब्रेक मारावी लागते, अलर्ट व्हावं लागतं, अर्जंटली गाडी फिरवावी लागते. अशा बायकर्समुळे ह्या लोकांना अजिबात सेन्स नाही की बाबा ह्या मधून गेल्यामुळे आपल्यासोबत काय होऊ शकतो. जसे की हे व्हिडिओमध्ये पहा, काय काय घडतंय. चुकून जर त्या बसच्या चाकाखाली गेला असतं तर किती मोठा अपघात झाला असता आणि नाव कोणावर आलं असतं तर त्या बसवाल्यावरती. परंतु चुकी कोणाची आहे? बाईकवाल्याची. ते कोणाला दिसणार नाही. त्यामुळे ह्या बाईकवाल्यांनी स्वतःच्या जीवाची जराशी काळजी घ्या. अशी बारीकशी फट असेल त्यातून कधीच जाऊ नका. तुमचं थोडासा जरी इथून तिथून कंट्रोल सुटला किंवा इकडची गाडी थोडी जवळ आली, तिकडची गाडी थोडी जवळ आली तर तुमचा अपघात होऊ शकतो आणि हातपाय मोडू शकतात. आयुष्यभरासाठी अपंग तुम्ही होऊ शकता. त्यामुळे जराशी काळजी घ्या. जर स्पेस असेल तरच जा. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये अशा बायकरवाल्यांना अजिबात सेन्स नाही. जे लोक हुशार आहेत, जे रिअल बायकर आहेत, ते लोक नीट पद्धतशीर ट्रॅफिक नियम पाळूनच गाडी चालवतात. कोणाला असा त्रास देत नाहीत आणि स्वतःच्या जीवाशी खेळत नाहीत. परंतु ज्या लोकांना छपरीगिरी करायची असते, जे लोकांना अक्कल नसते, तेच लोक अशा मधल्या फटीतून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की ह्या फटीतून जाऊन मी माझ्या आयुष्यातील जे ते 3-4 वर्ष वाचवणार आहे. तर असं नाहीये. तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे संपवणार आहात. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. 2 गाड्यांच्या मधून जर गेलात, चुकून माकून एखादा बस खाली, ट्रक खाली आलात तर पूर्ण बॉडी देखील मिळणार नाही आणि ज्या मेंदूने विचार करताय तो मेंदू देखील जागेवर राहणार नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या आणि जो असा करतो त्यासोबत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा.